धोक्याचा संकेत जो आपण ज्याला म्हणू शकतो, हुमणी अळी. मागच्या 2 वर्षात हुमणी अळीचा बऱ्याच ठिकाणी प्रकोप झाला, त्यामुळं खूप शेतकऱ्यांचं नुकसान झालं. तर ही हुमणी अळी हिची सुरुवात जीवनक्रम जर पाहिला तर जेव्हा पहिला पाऊस साधारणतः 25 ते 30 मिलीमीटर पाऊस पहिला पडतो. आता वादळी पावसाची आठवड्यात शक्यता आहे. तर साधारणतः 25-30 मिलीमीटर पाऊस पडल्यानंतर हे हुमणीचे भुंगेरे जमिनीतून बाहेर येतात. बांधावरच्या मोठ्या झाडावर, लिंबाच्या, बाभळीच्या किंवा इतर झाडावर बसतात आणि त्यांचं तिथं मिलन होतं आणि मग ते जमिनीत अंडे देतात आणि त्यातून अळी बाहेर पडते. तर याचं सगळ्यात प्रभावी नियंत्रण आणि कमी खर्चाचं नियंत्रण म्हणजे लाईट ट्रॅप. या पद्धतीनं जर आपण लाईट ट्रॅप लावले तर हे बघा, हे भुंगेरे करड्या रंगाचे, तांबड्या रंगाचे भुंगेरे असतात आणि हे बांधावरच्या झाडावर मोठ्या प्रमाणात दिसतात. आपण जर लाईट ट्रॅप लावला, जिथं झाडं आहेत ते त्याच्या बाजूला एक लाईट लावला, तिथे खड्डं करून त्याच्यात पाणी आणि कीटकनाशक टाकलं किंवा अशा प्रकारचा डब्बा घेऊन त्याच्यात लाईट जर लावला तर हे भुंगे लाईटाकडे आकर्षित होतात. अंडे देण्याच्या आधीच भुंग्याचं नियंत्रण तुम्ही करू शकता, म्हणजे अंडे दिले जाणार नाही, अळी येणार नाही तर नंतर हुमणी अळी खूप त्रास देते. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी हुमणी अळीचा प्रकोप आहे अशा शेतकऱ्यांनी 25-30 मिलीमीटर पाऊस पडल्यानंतर, एकदम हलका पाऊस पडल्यानंतर येत नाही ते वरती, पण पहिला पाऊस जेव्हा 25-30 मिलीमीटर पडेल तेव्हा ते वरती येतात. तेव्हा लाईट ट्रॅप जर लावला तर इतर खर्च करण्याची आपल्याला गरज पडत नाही.